नमस्कार रामकृष्णारी, मी बाळासाहेब सेलगर आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपलं कसं आहे, जिथं मुद्दा आठवला तिथं मोबाईल समोर धरला. आपल्याला ना स्टुडिओ लागतो, ना काही लागतं. कारण आपल्या चॅनलचंच नाव आहे गावठी विश्लेषण. त्यामुळे कुठंही चालू आपल्या लोकांना समजेल उमजेल अशा पद्धतीनं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की तामिळनाडूमध्ये जो ऐतिहासिक विजय असणारा विजय थलपतीला मिळालेला आहे, त्याच्या चर्चा सध्या संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर चवीनं चघळल्या जात आहेत. परंतु आपण एकंदरीत बघितलं तर 2 वर्षामध्ये हा पक्ष स्थापन झालेला आणि त्याची एकदम अशी लाट आली. ते कसं शक्य आहे? तर नाही, या पाठीमागे मित्रांनो मोठा इतिहास आहे. जवळपास 2009 8-9 पासून असणारा तो लोकांमध्ये होता. कामं करायचा, विविध असणारे सामाजिक उपक्रम राबवायचा आणि यामधून तो लोकांपर्यंत पोहोचला गेला. आणि आपण जर बघितलं तर तिकडं तामिळनाडूकडं वगैरे असणारं चित्रपटाची प्रचंड क्रेज आहे आणि तिथल्या हिरोला लोक असणारे अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचतात. त्यामुळे त्याचाही प्रभाव असू शकतो. आणि त्याच्या पुढे जर आपण जाऊन बघितलं तर या विजयाचं आणखीन एक श्रेय द्यायचं म्हटलं तर त्यांचा तो जाहीरनाम्यामध्ये मित्रांनो इतके मोठमोठे आश्वासनं दिलेले आहेत की जवळपास शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ, स्त्रियांना सन्मान निधी म्हणून 3,000 रुपये महिना, 12वी विद्यार्थ्यांना 5 विद्यार्थ्यांना लॅपटॉप, वीज मोफत, शेतकऱ्यांना हमी भाव आणि एखादं नवीन जोडपं लग्नबंधनात अडकलं तर असणारं त्यांना एक अंगठी का काहीतरी, असं अनेक इतकं भयानक त्याच्यामध्ये दिलेलं आहे की त्याच्याकडे बघूनसुद्धा लोकांनी मतदान केलं असेल यात काही शंका नाही. त्यामुळे आता ज्यावेळेस हे सगळं सत्यामध्ये उतरेल, ज्यावेळेस हे सरकार व्यवस्थित चालेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण तो विजयीचा विजय झाला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि हे झालं तामिळनाडूपुरतं. परंतु आपल्या महाराष्ट्रातील लोक आनंद व्यक्त करत आहेत. मला आश्चर्य वाटतं, कारण की आपण वर्षानुवर्ष गेली कित्येक वर्षांपासून असणारं इथले जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना आपण गुमान जाऊन मतदान करतो. कधीही कुठला विचारपूस केला नाही. किंवा इथलं सरकार जे आता सत्तेवरती आहे, या सरकारच्या काळामध्ये काय अत्याचार झाले, काय अन्याय झाले, 4 वर्षाच्या मुलीपासून 75 वर्षाच्या वृद्धेपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. तरी आमचं असणारं डोसकं शांतच असतं. आम्ही त्याच्याविरुद्ध बोलत नाही आणि तिकडल्या गोष्टी मात्र आम्ही चवीनं चघळत बसलो आहे. त्यामुळे आपण बघा, विजय थलपतीच्या विजयाने आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे, या गोष्टीकडे तरी थोडा विचार केला पाहिजे. मित्रांनो, इथली व्यवस्था एकदा बदलली पाहिजे. मुरदाड व्यवस्था झालेली आहे, शंड सरकार आहे.